नमस्कार मित्रांनो, वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्ड जर तुम्हाला मिळालं नसेल तर रेशन कार्डची लिस्ट आता आलेली आहे. रेशन कार्डची लिस्ट कशी बघायची आहे, तुमचे नाव कसे चेक करायचे आहे, तुमच्या गावाचे नाव कसे चेक करायचे आहे आणि तुमचं नाव त्यामध्ये कसे चेक करायचे आहे, नवीन यादी आलेली आहे रेशन कार्डची. जर तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तुम्हाला कसं मिळवता येईल ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या देशात गरिबांनी असलेले लोकांची संख्या अजूनही खूप जास्त आहे. म्हणून त्यांच्या देखभालीसाठी केंद्र सरकारने त्यांच्यासाठी रेशन कार्ड योजना बनवली आहे, ज्या अंतर्गत त्यांना मोफत रेशन वस्तू पुरवल्या जातात. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना सरकार दर महिन्याला रेशन देते. काही काळापूर्वी पंतप्रधानांनी एक घोषणा केली होती, ज्यामध्ये त्यांनी गरीब आणि अंत्योदय कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल. त्यामुळे रेशन कार्डाची उपयुक्तता खूप वाढते. तुम्ही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असाल तर तुम्हाला शिधापत्रिका बनवणे आवश्यक आहे. शिधापत्रिका मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि जर तुम्ही अर्ज केला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की भारत सरकारने शिधापत्रिकेची यादी जाहीर केलेली आहे. तुम्ही सर्व अर्जदारांनी शिधापत्रिकेची यादी एकदा तपासून पाहावी. तुम्ही ऑनलाईन माध्यमातून शिधापत्रिका तुम्ही घरी बसल्या तपासू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून. तर शिधापत्रिका तपासण्यासाठी एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे, ज्याची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, या शिधापत्रिकेची यादी तपासण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, शिधापत्रिकाधारकांना नावे दर्शवण्यासाठी शिधापत्रिका यादी भारत सरकारने प्रसिद्ध केली आहे. शिधापत्रिका यादीत रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. जर तुम्हाला सरकारने जारी केलेल्या शिधापत्रिका यादी देखील तपासायची असेल तर तुम्ही अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता. जर तुम्ही शिधापत्रिकेची यादी तपासली आणि त्या यादीत तुमचे नाव सापडले तर तुमचे रेशन कार्ड बनवले जाईल. तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला मोफत रेशन मिळेल. तुम्हाला रेशन कार्डही मिळेल. याशिवाय तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित ज्या सरकारी योजनाही आहेत त्या पण मिळतील. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी शिधापत्रिका हे महत्त्वाचे एकदम कागदपत्र आहे. आता शिधापत्रिका योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शिधापत्रिकेद्वारे तुम्ही तुमची इतर आवश्यक कागदपत्रे बनवू शकता. या कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. देशातील गरीब नागरिकांसाठी शिधापत्रिकाची उपयुक्तता अत्यंत महत्त्वाची आहे. रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्राचे कागदपत्र म्हणून समजले जाते. त्यासाठी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, रेशन कार्ड योजनेसाठी पात्रता काय लागते. तुम्ही पाहू शकता, तुमच्या कुटुंबातील उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे. केवळ 18 वर्षावरील अर्जदारांनाच पात्र मानले जाते. तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी पात्र मानले जाणार नाहीत. या योजनेअंतर्गत तुमच्या घरात कोणताही करदाता नसावा. आता शिधापत्रिकेच्या नवीन यादीतील तुमचे नाव कसे तपासायचे आपण थोडक्यात बघूयात. शिधापत्रिकेची यादी तपासण्यासाठी अन्न पुरवठा विभागाची अधिकृत जी वेबसाईट आहे ती तुम्ही उघडू शकता. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता. आता तुमच्या जी अन्न पुरवठा विभागाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर सिटिझन असाइनमेंट पर्सेंट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला रेशन कार्ड लिस्टच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, तुमच्या तालुक्याचे नाव टाकायचे आहे आणि तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. पंचायतचे नाव इत्यादी माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुमच्यासमोर गावाची शिधापत्रिका यादी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. जर तुमचा या यादीत समावेश असेल तर तुम्हाला नक्कीच रेशन कार्ड मिळेल. संबंधित योजनेचा लाभ पण मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुमच्या आजच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती रेशन कार्डची यादी कशी बघायची आपण सांगितलेली आहे. आणि ज्यांनी शिधापत्रिका बनवण्यासाठी अर्ज केला होता, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शिधापत्रिका यादी तपासण्याची प्रक्रिया पालन केली असेल तर तुम्हाला रेशन कार्ड कोणत्याही अडचणीशिवाय मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डची लिस्ट, तुमचं नाव, तुमच्या रेशन कार्डचे नाव आलेलं आहे का नाही आणि तुमचं रेशन कार्ड बनलं का नाही ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही जर अर्ज केला असेल तर काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशीच माहिती पाहण्यासाठी इथून पुढं चॅनलला आता सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढं असेच रेशन कार्डविषयी माहिती तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, माहिती जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. भेटूयात नवीन माहितीसह अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.